त्र्यंबकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युर्मोक्षीयमामृतात्। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ। दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। मैत्रिणींनो, श्रावणाला सुरुवात झालेली आहे। तर श्रावणामध्ये बऱ्याच भगिनी पूर्ण श्रावण महिनाभर व्रतवैकल्य करतात किंवा उपवास करतात। तर काही जण फक्त श्रावणातल्या सोमवारी शंभूंची उपासना करतात किंवा सोमवारचं 16 सोमवारचं व्रत काही जण सुरू करतात किंवा काही जण फक्त श्रावणातले सोमवार तेवढं उपवास वगैरे धरून शंभूंची पूजा वगैरे करत असतात। तर मैत्रिणींनो, श्रावण आला की सगळ्या शिवभक्तांना खूप आनंद होतो आणि उत्साहाने ते शंभूच्या सेवा करत असतात। मग त्यात लग्न झालेल्या स्त्रिया पुरुष असो किंवा लग्न न झालेले, कारण जे लग्न झालेले स्त्री पुरुष असतात किंवा सांसारिक सुख त्यांना मिळावं यासाठी ते शंभूची उपासना करतात। तर ज्यांची लग्न झालेली नाहीत तर त्यांनी शंभूंसारखा भोळा वर आपल्याला मिळावा म्हणून मुली हे व्रत करतात। तर मुलं सुद्धा म्हणजे आपल्याला सहचारिणीही चांगली मिळावी म्हणून सुद्धा शंभूंचं व्रत करत असतात। तर श्रावण महिना असा हा सगळ्यांसाठी उपयुक्त आणि फळ देणारा महिना आहे की ज्या महिन्यामध्ये आपण शंभूंच्या सेवा केल्या तर त्या विशेष फलदायी ठरतात आणि आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात। म्हणून खूप जण श्रावणामध्ये शंभूंचं व्रत करत असतात। श्रावणामध्ये श्रावण सोमवारचं एक विशेष महत्व आहे आणि श्रावण सोमवारी प्रत्येक जण पूर्ण श्रावण महिनाभर जरी व्रत करणं शक्य नसेल असे सर्वजण फक्त श्रावणातले सोमवार का होईना व्रत करतात। त्यामध्ये शिवमुठ अर्पण करणं हे खूप महत्वाची सेवा मानल्या जाते, कारण या सेवेमागं म्हणजे एक सुख समाधान समृद्धी मिळणारं आपल्याला ही सेवा म्हणता येईल। कारण यातून आपल्याला दान देण्याची प्रवृत्ती तयार होते किंवा हे दान केल्यामुळं एक मनाला शांती प्राप्त होते। आता शिवमुठ फक्त थोडीशीच शिवमुठ घेऊन बायका शंभूंवरती अर्पण करतात, परंतु मूठ म्हणजे काय तर एक मूठभर म्हणजे आपण मूठभर का होईना धान्य दान करतो। कारण शंभूवरती जे आपण शिवमुठ अर्पण करतो ती दुसऱ्या दिवशी त्या कोण्या गरजूला कोणत्या गरीबाला आपल्याला ते द्यायचं असतं। तर हे त्यामागे म्हणजे पूर्वी ही प्रथा चालायची। आता वरचेवर काही बदल होत जातात, तसेच काहीशे बदल झालेले। फक्त शिवमुठ अर्पण करणं म्हणजे शंभूवरती थोडेसे 2-4 दाणे टाकणं असा अर्थ घेतला जातो। परंतु जेवढे श्रावणामध्ये सोमवार येतात, 4 सोमवारी हो 5 सोमवारी हो, यावर्षी 4 सोमवार आलेले आहेत, तर ते 4 सोमवार आपल्याला वेगवेगळं धान्य दान स्वरूपामध्ये करायचं असतं आणि त्याचं ते आपल्याला आत्मिक समाधान मिळतं। त्यामुळं शिवमुठ अर्पण केल्या जाते। म्हणजे शंभूंच्या नावाने का होईना आपल्याकडनं काहीतरी धान्याचं दान व्हावं हे त्यामागचा भाव होता आणि त्यामुळं आपण शंभूंवरती धान्य अर्पण करून शिवमुठ करतो असं म्हणतो। तर पहिल्या सोमवारी आपल्याला कोणती शिवमुठ अर्पण करायची आहे तर ती शिवमुठ किती वेळेस अर्पण करायची, शिवमुठ वाहताना ती कशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायची आहे, त्यासोबतच शिवमुठ वाहताना आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे आणि आपण श्रावण सोमवारचं व्रत करतो, शिवमुठ अर्पण करतो। जर तुम्ही उपवास केला असेल तर उपवासाला कोणते पदार्थ खायचे, तर या सगळ्या माहितीचा आजचा व्हिडिओ राहणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पहा। तर मैत्रिणी, पहिला श्रावण सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे। तर या पहिल्या श्रावण सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे, स्नान करायचे, आपली देवपूजा वगैरे करून घ्यायची आणि मग आपल्याला शंभूंचं पूजन करायचे। आता शंभूंचा दिवस म्हटलं की विशिष्ट पूजा आलीच, कारण प्रत्येक देवांचा दिवस जेव्हा आपण साजरा करतो तर त्या देवांची एक विशिष्ट पूजा करतो। त्याच पद्धतीनं श्रावण सोमवारी सुद्धा आपल्याला शंभूंचं एक विशेष पूजन करायचे। तर मग ते शंभूंचं विशेष पूजन कसं करायचे, जर तुमच्याकडे सकाळी तुम्ही स्नान वगैरे करून घ्या आणि तुमच्याकडे जर पांढरे वस्त्र असतील तर ते पांढरे वस्त्र परिधान करा, कारण शंभूंना पांढरा रंग, पांढरी फुलं, पांढरे कपडे हे खूप प्रिय आहेत। त्याच्यामुळे आपण शक्यतोपर्यंत पांढरे घालण्याचा प्रयत्न करायचा। नसेल तर अट्टहास नको की नवीन खरेदी करून घालायचे, असेल तर घाला, नसेल तर काही हरकत नाही, कारण शेवटी भाव महत्वाचा असतो, भक्ती महत्वाची असते, श्रद्धा महत्वाची असते। तर सकाळी मग आपल्याला विधिवत देवांचं पूजन करून घेतलं की मग शंभूंचं वेगळं पूजन करायचंय आपल्याला। तर मग शंभूंना आपल्याला पहिल्यांदा स्नान घालायचं। स्नान कसं घालायचं तर पहिल्यांदा एका ताम्हणामध्ये शंभूंना ठेवायचे। तुम्हाला रुद्राभिषेक वगैरे घ्यायचा असेल किंवा शिवनामावली, शिवमहिम्न अशा सेवा घ्यायची असतील तर तुम्ही ताम्हण थोडंसं मोठं घ्या, कारण जेणेकरून तुम्ही जे अभिषेक घालणार आहोत तर ते पाणी त्या ताटामध्ये बसलं पाहिजे, त्या ताम्हणामध्ये बसलं पाहिजे, एवढं मोठं ताट घ्या। कारण सतत सारखं शंभूंना उचलायचं आणि ते पाणी काढून
काढून घ्यायचं आणि परत शंभूंना ठेवून हे करायचं, तर असं करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे मोठं ताम्हण घ्या. आणि जर तुम्हाला फक्त अभिषेक घालायचा असेल, बेल व्हायचं असेल, फक्त शिवमुठ अर्पण करायची असेल, तर अशा वेळेस तुम्ही छोट्या एका ताम्हणामध्ये शंभूंना ठेवा. त्यावरती पहिल्यांदा थोडंसं पाणी टाका, त्यानंतर मग दुधाचा अभिषेक घाला. आणि फक्त दुधाचा घालायचा नसेल तर तुम्ही पंचामृत बनवून घ्या आणि पंचामृताने शंभूंना अभिषेक घाला. आणि नंतर परत स्वच्छ पाणी टाकून शंभूंना अभिषेक घालून घ्या. तुम्हाला काहीच मंत्र स्तोत्र काहीच म्हणणं शक्य नाही तर ठीक आहे, फक्त ओम नमः शिवाय म्हणत तुम्हाला म्हणजे जे तुम्ही पाणी टाकणार आहोत ते अर्पण करायचे. कारण असं म्हणतात की एक लोटा जल सब समस्या का हल, म्हणजे सगळ्या समस्येवरती एक लोटा जल जर शंभूंना अर्पण केलं तर आपल्या सगळ्या समस्या दूर होतात, असं आपण सतत ऐकत होत. आणि प्रदीप मिश्राजींनी म्हणजे सगळ्यांना त्या एक लोटा जलाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. आणि आता बऱ्याचशा गावामध्ये प्रत्येक जण दररोज शंभूंना एक लोटा जल अर्पण करतो. शंभूंना काहीही लागत नाही. शंभू तुम्हाला कुठलाही नैवेद्य द्या, मला फुलं पानं द्या, असं काहीही म्हणत नाहीत. फक्त तुमच्याकडे काहीच नाही, ठीक आहे, फक्त तुम्ही शुद्ध भावाने एक लोटा जल जर शंभूंना अर्पण केलं तर ते सुद्धा खूप प्रिय आहे. आणि श्रावणामध्ये जेव्हा आपण शंभूंवरती जल अभिषेक करतो तर श्रावणातला विशेष महत्व आहे. कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की श्रावणामध्ये जलाभिषेकाला सुरुवात ही श्रावणामध्येच झालेली आहे. त्याचं कारण काय, समुद्र मंथनापासून ही प्रथा सुरू झालेली आहे. तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर आवर्जून आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तेव्हापासून श्रावणामध्ये जलाभिषेक केला जातो. पण 12 महिने शंभूंना जलाभिषेक केला तरीही अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. पण तुम्हाला एरवी कधीच करणं शक्य नाही तर श्रावणामध्ये आवर्जून तुम्ही शंभूंवरती एक लोटा जल अर्पण करा, तर तुमच्या आयुष्यात कुठल्याच समस्या राहत नाहीत, याची मी खात्री देते. तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा सुधारणार नाही असं म्हणा, कारण मागेच मला एक कॉमेंट्स आलेला की तुम्ही लोक सुधारणार नाही, तर ही आमची श्रद्धा आहे. आणि जेव्हा आपण अनुभवातून श्रद्धेने काही करतो आणि त्यातून काही अनुभव घेतो तर त्यावेळेस निश्चितच आपल्यालाही वाटतं की आपल्यासारखाच जर कोणी समस्याग्रस्त असेल आणि तो यामुळे जर समस्येतून बाहेर पडणार असेल तर निश्चित आपण त्यांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता ज्याचे त्याचे वैयक्तिक विचार असतात, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती, त्याच्यामुळं तुम्हाला जर या गोष्टी पटत नसतील तर कृपा करून हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीच. पण जे श्रद्धेने करतात, ज्यांना देव या संकल्पनेमध्ये रुची आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्यामुळे आवर्जून ज्यांना आवडत नाही, ज्यांच्याकडे श्रद्धाच नाही, तर त्यांनी आवर्जून व्हिडिओ स्किप करा. तर त्यांनी आवर्जून पुढचा व्हिडिओ पाहिला तरी चालतो, माझा जरी व्हिडिओ नाही पाहिला तरी काही हरकत नाही. असो, तर मैत्रिणींनो, मग आता ह्या श्रावण सोमवारी आपल्याला मग अभिषेक घालून घ्यायचा आहे. अभिषेक झाल्यानंतर मग तुम्ही शंभूंना पहिल्यांदा वस्त्र परिधान करा. आता आपण आंघोळ झाल्यानंतर पहिल्यांदा वस्त्र घालतो आणि नंतर मेकअप करतो. तर मी सुद्धा दरवर्षीच म्हणजे नेहमीच मी शंभूंना जेव्हा अभिषेक घालते त्यानंतर पहिल्यांदा शंभूंना स्वच्छ पुसून घ्यायचं, त्यांच्या आसनावरती ठेवायचं आणि जे आपण कापसाचं वस्त्र बनवलेलं असतं तर ते वस्त्र त्यांना अर्पण करायचं. आणि त्यानंतर मग तुम्हाला गंध अक्षदा काय करायच्यात ते लावून घ्यायच्यात. तर पहिल्यांदा वस्त्र परिधान करायचे, परंतु त्या वस्त्राला आपण इतर वेळेस गणपती बाप्पांना, महालक्ष्मीला जेव्हा वस्त्र बनवतो तर त्याला हळदी कुंकाने हे करतो, एक कुंकाचं एक हळदीचं. परंतु शंभूंना जेव्हा वस्त्र करतो तर त्यावेळेस हळदी कुंकू न लावता फक्त पांढरे शुभ्र आपल्याला ठेवायचे आणि ते वस्त्र शंभूंना अर्पण करायचे. त्यानंतर तुम्ही चंदनाचा तिळा लावा, भस्म लावून घ्यायचे, अक्षदा अर्पण करायच्यात. आणि मग तुम्ही जर 108 बेलपत्र वाहणार असाल तर आवर्जून तुम्ही 108 बेलपत्र वाहा. 108 तुम्हाला नाही मिळाले तर 2 जरी मिळाले तरीही अतिउत्तम, कारण शंभूंना बेलपत्र सुद्धा खूप प्रिय आहे. तर ते बेलपत्र वाहून घ्यायचे. तुम्हाला धोत्र्याचं फूल फळ काही भेटलेलं असेल तर ते अर्पण करा. आणि पांढऱ्या रंगाची, शक्यतोपर्यंत पांढऱ्या रंगाची फुले शंभूंना अर्पण करायची. नसतील तर दुसरी फुलं वाहिली तरीही चालते. जी फुलं आहेत ती फुलं शंभूंवरती अर्पण करा, पण शक्यतोपर्यंत जर मिळाली तर पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करा. आणि त्यानंतर आपल्याला पहिली शिवमूठ वाहून घ्यायची आहे. तर पहिल्या सोमवारी शिवमूठ आहे तांदूळ. तर हे तांदूळ अखंड असले पाहिजे, ज्याला आपण अक्षदा सुद्धा म्हणतो. पण हे तुटलेले वगैरे खंडित झालेले नसावेत, अखंड तांदूळ असावेत. ते अखंड तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ थोडेसे ओले करून म्हणजे किंवा त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे, त्याला थोडंसं ओलसर करायचे आणि ते नंतर शंभूवरती अर्पण करायचे. कारण कोरडी कुठलीही शिवमूठ शंभूंना अर्पण करायची नसते, कोरडा कुठलाही पदार्थ शंभूंना अर्पण करायचा नसते. बेलपत्र, फूल हे सगळं आपल्याला पाण्यात टाकून शंभूवरती अर्पण करायचं असतं. त्याच पद्धतीनं आपल्याला शिवमूठ सुद्धा थोडंसं पाणी शिंपडून ओली करूनच टाकायची आहे. तर ही शिवमूठ आपल्याला 3 वेळेस टाकायची आहे. बऱ्याचशा भागामध्ये पूर्ण शिवमूठ भरून घेतात आणि या पद्धतीने टाकतात. तर काही जण शिवमूठ ही या पद्धतीनं खाली सोडतात. आता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने टाकतात त्या पद्धतीनं तुम्ही टाका. तर आता ही शिवमूठ टाकताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता, तर शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा.
सासू सासऱ्या, माता पिता, पती आणि मुलांना सर्वांना सुखात ठेव रे देवा. या पद्धतीने आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आता इथं आवडतीची नावडती असाही मंत्र सांगितला जातो, परंतु मी हा मंत्र म्हणते कारण प्रत्येक जण सुखात राहिलं पाहिजे. प्रत्येक गृहिणीचं स्वप्न काय असतं, इच्छा काय असते, तर आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य हे सुखी राहावेत, आनंदी राहावेत, आरोग्याने चांगले राहावेत, सदृढ राहावेत, हीच तिची मनोकामना असते. आणि आपल्याला हेच भाव ठेवून आपल्याला शंभूंचं पूजन करायचे की माझ्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी दे. आता सुख समाधान समृद्धी म्हटलं की सगळंच आलं. यामध्ये आर्थिक बाजू पण प्रबळ बनते, आपलं आरोग्य सुद्धा, सुख मागितलं म्हणजे आरोग्य सुद्धा चांगलं बनतं, समाधान म्हणजे समृद्धी असेल आणि सुख असेल, त्या एकाच वाक्यामध्ये सगळं आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळं ही शिवमूठ अर्पण करताना आपल्याला फक्त घरातल्या सगळ्यांना सुख समाधान समृद्धी मागायची आहे, सगळ्यांना सुख आरोग्य मागायचं आहे. ही इच्छा ठेवून आपल्याला शंभूंचं पूजन करायचंय. आणि मग शिवमूठ अर्पण केली की मग आपल्याला शंभूंना नैवेद्य अर्पण करायचं आहे. तर नैवेद्य काय द्यायचंय? नैवेद्य पहिल्या सोमवारी आपल्याला गव्हाची खीर बनवायची आहे आणि तो नैवेद्य शंभूंना ठेवायचा आहे. आता तुम्ही म्हणाल उपवास आहे, उपवास व्रत हे आपलं आहे, शंभूंचं नसतं. त्यामुळे शंभूंना आपण कुठलाही गोडाचा पदार्थ करून ठेवू शकतो, परंतु गव्हाची खीर शंभूंना प्रिय आहे म्हणून जर पहिल्या सोमवारी तुम्ही ठेवली तर अतिउत्तम. जर तुम्हाला शक्य नाही झालं तर ठीक आहे, तुम्ही जी फळं तुमच्याकडे आहेत ती फळं जरी ठेवली तरीही काही हरकत नाही. या पद्धतीने आपल्याला शंभूंचं पूजन करून घ्यायचे. आता सगळ्यात पहिले, आता मी वारंवार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगणार नाही, कारण कुठलीही सेवा करताना आपण पहिल्यांदा बाप्पांचं पूजन करतो आणि मग बाप्पांचं पूजन झाल्यानंतर मग आपण विधिवत ज्या काही पूजा, जे काही व्रत आहे ते करत असतो. त्यामुळे मी तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजनाची माहिती आधी दिलेली नाही. आणि गणपती बाप्पांना पण तुम्ही जो काही नैवेद्य तुम्ही शंभूंना अर्पण करणार तोच तुम्ही बाप्पांना ठेवला तरीही चालतो. गणपतीच्या पूजेमध्ये कधीही तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी काही हरकत नाही आणि तो अतिउत्तम मानला जातो. त्या बाप्पांना तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून शंभूंना फळं वगैरे ठेवली किंवा गव्हाची खीर केली किंवा शिरा केला तरीही चालतो. किंवा दोघांना पण एकच, म्हणजे दोघांना पण एकच नैवेद्याचा प्रकार ठेवला तरीही चालतो. म्हणजे ह्यांना हे ह्यांना ते असं वेगळं नाही ठेवलं तरीही चालतं. या पद्धतीनं आपल्याला शंभूंचं पहिल्या सोमवारचं व्रत म्हणजे व्रताची पूजा करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आता ही झालं पूजेची माहिती. आता आपण उपवासाबद्दल बोलूयात. जर तुम्ही पूर्ण श्रावण महिना धरलेला असेल तर तुम्हाला भगर खाता येणार नाही. बऱ्याच भागामध्ये सोमवारच्या उपवासाला भगर खात नाहीत किंवा मीठ खात नाहीत. मग आता सेंधव मीठ असलं तरी सुद्धा नाही, फक्त गोड पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खीर, रताळी, फळं, ज्यूस हेच खाऊन आपण उपवास करत असतो. तर आता प्रत्येकांचा वैयक्तिक प्रश्न किंवा तुमची शरीरयष्टी कशी आहे त्यानुसार तुम्ही ठरवा. तुम्हाला जर एक टाइम जेवण करून उपवास करायचा तर तुम्ही एक टाइम जेवण करून उपवास करू शकता. आणि जर तुम्हाला उपवास सहन होत नसेल तर काहीच हरकत नाही. उपवास न करता जरी तुम्ही शिवमूठ अर्पण केली तरी शंभू तुम्हाला भांडणार नाहीत. शंभू तुम्हाला म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासाठी उपवास करा. शंभूंना फक्त आपला शुद्ध भाव आणि भक्ती असायला हवी, हे एवढंच श्रेष्ठ मानलं जातं. उपवासाचं व्रत करणं हे वैयक्तिक प्रश्न. तुम्हाला तुमच्या देवासाठी, तुमच्या आराध्यासाठी काही शरीराची झीज करावीशी वाटत असेल, तुमच्यावरती संयम, जिभेवरती संयम आणावा वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही उपवास आवर्जून करा. मग तुम्ही फक्त श्रावणातल्या सोमवारचा उपवास केला तरीही चालतो किंवा तुम्ही पूर्ण श्रावण धरला तरीही चालतो. शेवटी तुमची प्रकृती कशी आहे त्यावरती अवलंबून आहे. पण उपवासाच्या दिवशी शंभूंच्या कुठल्याही उपवासाला मिठाचे पदार्थ खात नाहीत किंवा भगर खात नाहीत. तर ही माहिती घेऊनच तुम्ही उपवास करा. आता तुमच्या भागात जर खात असतील तर तुम्ही आवर्जून खाऊ शकता, परंतु एक असं म्हणतात की शंभूंचा उपवास करताना फक्त गोड पदार्थ खाऊनच उपवास करायचे. तर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून करा. आणि तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही एक टाइम मिठाचं खाऊन म्हणजे उपवास सोडला तरी चालतो. आता तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे ते तुम्ही ठरवा. मार्कंडेय पुराणामध्ये तर असंही वर्णन आहे की शंभूंचा कुठलाही जेव्हा आपण व्रत करतो किंवा कोणताही आपण जेव्हा उपवास करतो तर तो संध्याकाळी सोडायचा नसतो. आता आपण सर्वसामान्य प्रत्येक जण सोमवारी उपवास करतं म्हणजे दिवसभर उपवास करतात, तर काही जण मीठ खात नाहीत किंवा साबुदाणा भगर काही न खाता फक्त फलाहार करून संध्याकाळी उपवास सोडतात म्हणजे जेवण करतात. तर काही भागामध्ये उपवास सोडताना सुद्धा विशिष्ट पदार्थ, काही भागामध्ये फक्त मुळाच खाऊन उपवास सोडायचा म्हणजे जेवणामध्ये आपला मुळा असला पाहिजे. हा एक अट्टहास असतो की मुळा खाल्ल्याशिवाय आपल्याला व्रताचं पूर्ण फळ भेटत नाही असं म्हणतात. तर प्रत्येक भागामधले वेगवेगळे काही बदल असतातच. गाव बदललं, शिव बदलली की नियम बदलतात असं म्हणतात. त्यामुळे तुमच्या गावात, तुमच्या भागात कसं करतात त्या पद्धतीनं तुम्ही करा. आणि जर तुमच्या वाचनात
तुमच्या अभ्यासात काही गोष्टी किंवा तुमच्या ऐकण्यात काही गोष्टी आलेल्या असतील तर अशा वेळेस त्या जर तुम्हाला अनुकरण करायचे असतील तर निश्चित तुम्ही त्या सुद्धा करू शकतो. कारण भक्तीमध्ये म्हणजे आपण कुणाचं ऐकायलोत, कसं करायलोत हे महत्त्वाचं नाही, तर आपण किती श्रद्धेने करायलोत ही गोष्ट महत्त्वाची असते. तर श्रद्धापूर्वक तुम्ही कुठलीही गोष्ट करा, तुम्ही खाऊन पिऊन करा, तुम्ही न खाता पिता करा किंवा तुम्ही मिठाचं न खाता पिता करा किंवा तुम्ही फलाहार करून करा, शेवटी आपला भाव महत्त्वाचा. तर ह्या पद्धतीने आपल्याला उपवास करायचा असतो. आता तुम्हाला संध्याकाळी जर सोडायचं असेल तर तुम्ही उपवास सोडू शकता. मग आता संध्याकाळी आपल्याला इथं आपण शंभूंची पूजा केलेली आहे, तर त्या पूजेच्या समोर आपल्याला संध्याकाळी पूर्ण ताटभर नैवेद्य करायचा आहे. तुम्हाला उपवास सोडायचा असेल किंवा तुम्हाला पूर्ण श्रावण धरलाय, तुम्हाला उपवास सोडायचा नाही, परंतु शंभूंना मात्र पूर्ण थाली जेवण, पूर्ण ताटभर नैवेद्य करायचं आहे. मग तुम्ही वरण भात भाजी पोळीमध्ये एक गोडाचा पदार्थ या पद्धतीनं तुम्ही शंभूंसाठी एक नैवेद्याचं ताट तयार करा आणि ते शंभूंना अर्पण करा. तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर शंभूंना नैवेद्य अर्पण करूनच तुम्ही उपवास सोडायचा आहे. पण आवर्जून तुम्हाला शंभूंना नैवेद्य करायचं आहे, पण त्यामध्ये कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचे. पूर्ण श्रावण महिनाभर, वर्षभर जरी कोणी मांसाहार वर्ज्य करत नसेल, पण श्रावण महिना बरेच जण पूर्ण श्रावण मांसाहार वर्ज्य करतात, त्यामुळे मांसाहाराचा काही प्रश्न येत नाही. परंतु या काळामध्ये सोमवारचा जेव्हा आपण शंभूंना नैवेद्य ठेवतो तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा आपला कांदा लसूण वर्ज्य असावा. कारण कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहेत आणि आपण उपवासाचं व्रत करतो तर आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तमस निर्माण होऊ नये आणि त्यामुळं मग आपल्याला नैवेद्याचं मध्ये सुद्धा कांदा लसूण वर्ज्य करूनच आपल्याला नैवेद्याचं ताट तयार करायचंय किंवा आपण जे उपवास सोडतो तर ते सुद्धा जेवण कांदा लसणाशिवायच बनवायचं आहे. तर हा नियम आपल्याला आवर्जून पाळायचा आहे. प्रत्येक सोमवारी तुम्ही हा नियम पाळायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचंय. भले तुम्ही महिनाभर खा, परंतु सोमवारच्या नैवेद्यामध्ये, सोमवारच्या तुमच्या उपवास सोडण्याच्या ताटामध्ये त्या पदार्थामध्ये कांदा लसूण तुम्हाला वर्ज्य करायचंय. मग आता उपवास केला तर फक्त आहाराचाच उपवास का? तर नाही. उपवास म्हणजे संयम. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं, उप म्हणजे जवळ. कुणाच्या जवळ? तर आपल्याला ह्या ईश्वराच्या जवळ, शंभूंच्या जवळ राहायचे. त्यामुळं उपवास फक्त अन्नाचाच करायचा नाही, तर उपवास संयमाचा सुद्धा उपवास करायचा आहे. आपल्यावरती संयम ठेवून आपल्याला भक्तीत शंभूंच्या जवळ राहायचंय, शंभूंच्या भजनात, शंभूंच्या सेवेमध्ये राहायचंय. मग यामध्ये विविध सेवा आहेत. दिवसभर तुम्हाला शिवलीलामृतचा पूर्ण पाठ करणं शक्य नसेल तर 11वा अध्याय आवर्जून तुम्ही ह्या दिवशी वाचा आणि त्यासोबत महामृत्युंजय मंत्राचा जप करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, शिवनामावलीचं पठण करू शकता. अशा विविध सेवा आहेत शंभूंच्या, त्या कुठल्याही सेवा करायच्यात. स्वतःवरती, आपल्या इंद्रियांवरती संयम ठेवून आपल्याला शंभूंच्या जवळ राहायचंय आणि शंभूंच्या जवळ राहून शंभूंच्या सेवा करायच्यात. तर आवर्जून ह्या पद्धतीनं तुम्ही सोमवारचं व्रत करा, तर निश्चित शंभूचा वरदहस्त तुमच्यावरती कायम राहील, यात मात्र ही शंका नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की आपल्याला शिवमुठ व्हायची, तर शिवमुठ वाहताना काय म्हणायचंय, शिवमुठ कशी व्हायची आहे, किंवा आपल्याला उपवास करायचा आहे तर उपवासाला काय खायचंय किंवा नैवेद्य कसा बनवायचा आहे, ही माहिती आजच्या व्हिडिओ आपण पाहिली. तर दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.